परत एकदा नवीन ब्लॉग. बरं, तर आजच्याला आपल्या गावातली यात्रा आहे ती रंगपंचमीच्या दिवशी. तर रंगपंचमीच्या दिवशी तर मग कलरचा खेळ तर होणारच. तर सुरुवातीला आपल्या गावातून खंबेश्वर देवाची मिरवणूक निघते. त्या मिरवणूक मधला जल्लोष म्हणजे सांगाय नको बाई. सगळी पोरं गुलाल उधळत ढोलताशेव नाचत सगळी एन्जॉय करत. तरी ते एक साईडला आम्ही कलर लावून नाचत होतो आणि दुसऱ्या साईडला पारंपरिक लीजिम चालू होती मोठ्या माणसांची. तर तेवढं सगळं बघून बारीक पोरग तर कुठे बघते, बारीक पोरग पण रंगपंचमीचं ढोलताशे कमी नव्हतं. तर आमचा राहुल अटक सुमळ घेऊन आला. तर सुमळाच्या चालावर राहुल भाई मी एवढी पोरं नाचवली की नाद नाही. तर एवढं सगळं झालं आम्ही आलो देवळात. तर देवळात येऊन पहिल्यांदा मंदिराची परिक्रमा करून देवाला हार चढून देवाची पूजा केली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा खेळ. तर गावाच्या प्रथेनुसार सगळ्या भावी भक्तांना आम्ही येता कलरांनी सगळ्यांना देवाच्या कलरांनी रंगावलं. तर आमच्या गावात चालत आलेली आहे जुनी प्रथा आहे की 1 वर्ष राड आणि 1 वर्ष अशा प्रकारे कलरांनी गावातल्या भक्तांना रंगवायचं. तर त्यानंतर हे बघा, तर या सौरभायाचं हे हाल कसं झालं तरी असं. तर सगळ्यांचं शर्ट बिर्ट फाडून टाकलंय आमच्या गँग मधल्या पोरांनी. तर डायरेक्ट संध्याकाळी. तर संध्याकाळी आमच्या गावात सोंगांचा असा एक कार्यक्रम असतो. तर पहिल्यांदा आतिषबाजी बघा फटाकड्यांची, त्यानंतर आपण वळूया सोंगांकर. तर ही सोंग असतात यांनी विठ्ठल देवाचं सॉंग घेतलेलं आहे. त्यानंतर पहिल्यांदा मी लक्ष नव्हतं दिलं, पण नंतर पाहिलं तर आपला डोल वाजवायला आपला अनिकेत बाई आहे. तर त्यानंतर ही माझं सॉंग आहे. तर आम्ही विष्णू देवांच्या 10 अवतारांचं घेतलं होतं आणि त्यातला मी परशुराम देव झालो होतो. तर बघा, तर ही सॉंग आपल्या पप्पू शेटने घेतलं होतं. तर ही सॉंग बघा किती भारी झाली. तर ह्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच मिळेल. तर बायोमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं लिंक आहे, तर जाऊन सबस्क्राईब करा.